भाग्याची लक्ष्मी लागे अंगण हसाया घरदार हे आधीर तिची पाऊले पुसाया दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्यलक्ष्मी दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्यलक्ष्मी असा जन्माचा उंबरा रोज उजळे ग सुखानी ओटी भरा ते पहाट तिच्या सोनं किरणांनी आळी मळवट हा ताट सारी युगाचीच माया तिच्या किरपेजवळ मिळो जन्म सावराया दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्यलक्ष्मी दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्यलक्ष्मी. ए आहे तुला काय या टोपीला कायमची घरात ठेवून घ्यायची आहे का? तुझा पण एक लफडाच आहे. कोणी येतं आपल्या स्टोरी सांगायला सुरुवात करते आणि तू घुसतेच डायरेक्ट त्याच्यामध्ये इमोशनल होते. कशाला पडते याच्या फंद्यात तू? फंद्या हा येऊ काय हो? ही काय माणसं म्हणायची का जनावर? आजकालच्या काळात अशी माणसं असतात. बिचारी काशी कुठं गेली असेल हो? काही कळत नाहीये मला, पण मला काशीला शोधायला हवं. मला काशीला लवकरात लवकर शोधायला हवं, नाही तर फार मोठा अनर्थ घडेल. मला माफ करा, मी तुमचा खूप वेळ घेतला हो, पण आमची काशी हुबेहूब तुमच्या बबली सारखी दिसते म्हणून मला फसायला झालं. बबली बेटा, मला क्षमा कर. मला आता निघायला हवं. मी येतो. अहो पाहुणा, चहा बिस्किट खाल्ली का? नाहीतर पुन्हा चक्कर येईल तुम्हाला. नाही नाही, मला काही नको. मला काशीला शोधायचंय. अहो पाहुणा, माझा ऐका जरा. काय तू स्टोरी सांगत होता का? कोणती आयटम? नाव काय तिचं? काशी. आणि ती काय आपल्यासारखी दिसते? अरे असं काय शक्य आहे का कधी? काय पण भविष्य काळात तुला लई सुख समृद्धी मिळणार आहे. तुझ्या हातात सत्ता येणार आहे. इज्जत पैसा समद मिळणार आहे. कारण तू आहेस काशी. तर काशी कोण हे मी तुला आत्ताच दाखवू शकते. तिच्या सोनं किरणांनी आळी मळवट हा ताट सारी युगाचीच माया तिच्या किरपेजवळ मिळो जन्म सावराया दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्यलक्ष्मी दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्यलक्ष्मी. डॉक्टर, काय झालं याला? असा अचानक ताप कसा काय? काही नाही, अशक्तपणा आलाय. आपण त्याचं रक्त तपासून घेऊ, मग नक्की काय ते कळेल. आणि हो, सगळ्यात गोष्ट म्हणजे यांना विश्रांतीची गरज आहे, तर त्यांना बेड रेस्ट ही हवी. बेड रेस्ट? डॉक्टर, तो लवकर बरा होईल ना? तसे प्रयत्न आपण नक्कीच करू, पण प्रत्येक आजार बरा होण्यासाठी निदान आपल्याला वेळ तरी द्यावा हवा. सध्या काय मी तुम्हाला गोळ्या लिहून देतो, ते तुम्ही त्यांना द्या. अशक्तपणा खूप आहे, तर त्यांचं काहीतरी खायला द्या. काकू, असं कसं झालं होय? इतक्या वर्षांनी मी संजयला भेटले, त्याची अशी अवस्था. लवकर बरा झाला पाहिजे हा. आत्ताच आजारी पडायचं होतं का? लग्नानंतर आजारी पडला असता तर काय बिघडलं असतं? कोण काशी? आपलं नाव बबली आहे. शेवटचं सांगतो आपण, आपलं नाव बबली पुणेकर आहे, समजलं? माझं नाव सुगंधा पुणेकर आणि ही माझी बडबड करणारी बबली.
घेतलं पोळ्या बेसन आणि वंडाची गोळी खा. कळलं ना? नाहीतर निघालो ना गांधीजीच्या फुलांना. माफ करा. माझ्या बबलीला मोठ्याशी कसं बोलायचं ते कळतच नाही. बेटा, तुला वेळ नाही. ती कलोनी के पॉन्डपती, हं? आणि ही माझी निघ चाल. बडबड करणारी बबली. बरं भाव, आता मग दोघांना नका खाओ. एवढं शोधलं काशीला पण कुठेच सापडली नाही. पण समोर आला हा नियतीचा विचित्र खेळ. हुबेहूब काशीसारखी दिसणारी बबली, याला काय म्हणावं? हा योगायोग निश्चितच नाही. हा नियतीचा संकेत असणार. काय ग चित्रा, हे जेवणाचं ताट कोणासाठी घेऊन चाललीस? हे संजयसाठी घेऊन चालली. हा, अच्छा. बघू. नाही, माझं ताट नेण्याबद्दल काहीच हरकत नाहीये, पण ही जी काही उसळीची वाटी आहे ना, ती जरा तू आज स्वयंपाकघरात नेऊन ठेव, हं? कारण ती उसळ मी सूर्यासाठी बनवली आहे. का? थोडीशी उसळ घेतल्यावर काय कमी होणार आहे? हे बघ, तुला जेवढं सांगते ना तेवढंच कर. एकदा आधीच उसळ कमी केली, त्यात सूर्याला उसळ फार आवडते म्हणून सांग, ठेव ती वाटी तिकडे. सरिता, संजय आजारी, त्याला खूप अशक्तपणा आहे. आणि त्यात तुला या नवऱ्याच्या आवडीनिवडीचं काय पडलंय ग? मी ही उसळ घेऊन जाणार. चित्रा, तू संजयसाठी इथे आलीस ना, मग त्याच्याकडे लक्ष द्यायचं. घरात इकडे तिकडे लुडबुड करायची नाही, हं? आणि हे बघ, माझ्या कामात तर अजिबातच लुडबुड करायची नाही, कळलं? मी कुणाच्याही कामात लुडबुड करत नाहीये सरिता. आणि कोणाच्या नाकाला मिरच्या झोमतायत ना, कळतंय मला. ए, उगाच आता भांडणाला मूळ शोधू नकोस बरं का. भांडणाचं कारण तू आहेस, मी नाही. आणि थोडीशी उसळ नेल्यावर सूर्या काय उपाशी राहणार नाहीये. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? एकदा सांगितलेलं ती ठेव तिथे वाटी, ठेव बरं तिकडे. आणि खबरदार, या घरात जर अधिकार गाजवण्याचा प्रयत्न केलास तर. सरिता, काय चाललंय? काकू बघा ना, मी संजयसाठी थोडीशी उसळ घेऊन चालले तरी ह्यात वाद घालायला लागले. सरिता, मी हे काय ऐकतेय? आईने सूर्यासाठी बनवली होती उसळ. एक शब्द बोलू नकोस. काय केलं तिने? हा, सांग ना काय केलं? अगं जेवणच आहे ना ते. संजयसाठी घेऊन चालली होती ना, आणि तू तिच्याशी भांडतीये. तुला माहितीये ना, ती या घरची होणारी मोठी सून आहे. तिला उलट बोललेलं मला अजिबात चालणार नाही. तिला तिचा मान मिळालाच हवा. चित्रा, संजयसाठी ताट घेऊन जा आणि त्याला उसळ आवडली तर आणखी घेऊन जा. जाऊ दे, जा. थँक्यू का. अरे 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 अरे, काय रे अवस्था करून घेतली स्वतःची. काळजी घे बाबा, काळजी घे. डॉक्टर म्हणतात की अशक्तपणा आलाय. कशामुळे आलाय तो अशक्तपणा, सांग मला. काही खाणं नाही, पिणं नाही, हसणं नाही, बोलणं नाही. अरे बाबा, हा संन्यास घेतलास त्या काशीसाठी? हे बघ संजय, तुझ्या मनात जर काशी बद्दल खरंच काही वाईट आलं असेल ना, तर ते अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. एवढा चांगला मुलगा तू, मोहिते घराण्याचा वारस, आणि ती काय रे, एका भाविणीची मुलगी. काय संस्कार आहे तिच्यावर, काय घराणं आहे तिचं, कशी राहील ती नवऱ्याला धरून, मला सांग.
कुठे 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 चालला? बस 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 बस. पाणी आणू का तुला? मी पाणी आणू का? हे संजय, अजूनही वेळ गेलेली नाहीये. तुझं जुनं प्रेम तुझ्याजवळ परत आलंय. अरे तुझी चित्रा तुझ्याजवळ परत आली आहे. तरी त्या काशीमध्ये अडकून बसलास तू. आणि मला सांग, त्या काशीला ना तुझ्याबद्दल माया ना ममता, तरी तुझ्या प्रेमात पडलास. लक्षात ठेव, तुझं पहिलं प्रेमही चित्राच होतं आणि शेवटचं प्रेमही चित्राच आहे. त्या काशी सोबत झालेलं लग्न, तिच्यासोबत झालेला संसार हे एक वाईट स्वप्न होतं, विसरून जा. आणि चित्रासोबतचं प्रेम हे पहाटे पडलेलं स्वप्न जे नेहमी पूर्ण होत. ती काशी मेली म्हणून समज. तुम्ही जायचं, निघा. त्याचं करावं भलं, तो म्हणतो माझंच खरं. त्या काशीसाठी झुरत बसशील ना, ती अशीच अवस्था होणार आहे. जा इथून. मामी, काय चाललंय हे? कशाला त्याला त्रास देतेस? मी त्रास देते? मी समजावून सांगते म्हणजे मी त्रास देते? माझ्या बोलण्याला काही अर्थच नाही का? मी मूर्ख आहे का? मी बोलतच नाही, मी निघते. नाही, मी जाते. बोला तुम्ही, काही अर्थच नाही. संजय, मामी काही बोलले असतील तर त्यांच्याऐवजी मी माफी मागते. काही बोलायचं नाही मला. संजय, ठीक आहे, चल आता जेवण करून घे. ठीक आहे? भूक नाहीये मला. का? भूक का नाहीये? अरे डॉक्टर काय म्हणाले, तुला खूप अशक्तपणा आहे आणि तुला काहीतरी जेवायलाच हवं, म्हणून मी ताट करून घेऊन आले. चल खाऊन घे पटकन. मी सांगितलंय तुला हे सगळं करायला. म्हणजे हे जे काय तू करतेस माझ्यासाठी ते सगळं बंद कर. काही गरज नाहीये मला याची. अरे हे जे काही करते तुझ्यासाठीच करते ना, तुझ्यावर असलेल्या प्रेमासाठी. एक मिनिट. तुझं माझ्यावर प्रेम असेल, माझं तुझ्यावर प्रेम नाहीये. तू काय काशीची जागा घ्यायला बघतेस? कधीच मिळणार नाही तुला ती जागा, कधीच नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, माझं तुझ्यावर प्रेम नाहीये. तू बोलतोय का संजय? हा? त्या संजयवरती मी जीवापाड प्रेम केलं, त्याच्यासाठी मी तडफडत राहिले. तू हे बोलतोय? हीच किंमत केलीस माझी? हे बघ चित्रा, एक शब्द बोलू नको. तुझ्या मनात माझ्याबद्दल प्रेम नाहीये ना, तर आज मी तुला चॅलेंज करते. तू कितीही नाही म्हणाला तरी मी तुझ्या बरोबरच लग्न करणार. त्या मोहिते घराण्याची मी सून होणार. चित्रा संजय मोहिते. लक्षात ठेव, चित्रा संजय मोहिते.
अशी एकटी का बसलेस? आणि हे काय आता नवीन? हा, अशा भरल्या घरात रडायला काय झालं तुला? काही नाही, मला कुणाशी काहीच बोलायचं नाहीये. अगं हो, पण झालं काय ते तरी सांग. वा, काय झालंय तुम्ही मलाच विचारताय? आता मगाशी एवढं महाभारत झालं तरी मलाच विचारताय काय झालं. चित्रा या घरात येते काय, तुम्ही तिला या घरात बोलवता काय? त्या संजय भाऊजींची म्हणे तिचं लग्न होणार आहे, या घरात तिला मान मिळायला पाहिजे. वा, घरात अजून आली नाही तरी तिचे एवढे लाड, आणि या सुनेचं काय? तिच्या नशिबात फक्त अपमान. अगं ए बाई, म्हणजे मी ओरडले त्याचा राग आलाय का तुला? तुमच्या ओरडण्याचं नाही हो आई, पण मग तुम्ही मला त्या चित्रासमोर कशाला बोलला तितकं? नाही, या घरात मला काही किंमत आहे की नाही? एक तर आधी ती काशी, आणि आता ही. नाही, आता मला हेही सांगून टाका, तुम्ही नक्की कोणावर हसताय? माझ्यावर की माझ्या नशिबावर? अगं, तुला काय वाटलं मी तुझ्यावर खरोखर रागवले? अगं, मी हे नाटक करत होते. नाटक? या घरात ना कोण कधी नाटकं करतं, कोण कधी वास्तवात वावरतं, तेच काही कळत नाही. कधी कधी तर मला असं वाटतं की आपल्याच चुकांवर पांघरून घालण्यासाठी त्या चुकीला हे नाटक होतं, हे नाटक होतं असं म्हटलं जात असावं. अगं, खरंच मी नाटक करत होते. बघ, तू उगाच गैरसमज करून घेऊ नकोस. पण मग का असं का वागलात तुम्ही आई? हे नाटक होतं तर मग माझा तिच्या समोर अपमान करण्याची काय गरज होती? हे बघ, तुझा अपमान करण्याचा उद्देश माझा अजिबात नव्हता. पण कसं आहे, आपण चित्राचं लग्न संजय बरोबर लावून देणार आहोत की नाही? अगं, म्हणून मी तिची बाजू घेतली. तिला दुखावून कसं चालेल सांग? हा, जोपर्यंत तिच्याशी लग्न होऊन ही सगळी प्रॉपर्टी आपल्या नावावर होत नाही, तोपर्यंत खोटं खोटं का होईना पण तिच्याशी गोड बोलावंच लागेल. कळतंय ना तुला? आणि शेवटी कितीही झालं ना तरी ती संजयची बायको आहे की नाही? माझी लाडकी सून मात्र तूच आहेस. आणि मी तुझ्या आईसारखी नाहीये का? हा, आणि आईने ओरडल्यावर असं कोणी रागवतं का? आता हाच बघू. बरं, हे बघ, आपल्याला हे असं नाटक चालूच ठेवावं लागणार आहे. तेव्हा चित्रासमोर मी तुला ओरडले, रागवले तर रडत बसायचं नाही. एका कानाने ऐकायचं आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं. कळलं? बरं, आता आज जा. सूर्याच्या जेवणाचं काय ते बघ, नाही तर तो खरोखर तुझ्यावर रागवेल. हा, काय पण ध्यान आहे, कम ताकद गुस्सा भारी. माझ्यावर रागवते काय? थांब जरा, ही प्रॉपर्टी ना माझ्या हातात येऊ दे. सूर्याला सांगून दुधातली माशी कशी फेकून देतात ना, तशी नाही हिला फेकून दिली ना तर. ए लहू, सावकाश जा रे. कैसा आहे? ठीक आहे ना? कसं काय चाललंय? बाबा गरम, अरे राम राम भाऊ. कसं चाललंय? आमचं ठीक चाललंय, तुमच्याबद्दल बोला की. आमच्याकडे काय असणार बोलण्यासारखं? हा, सगळं काही तुमच्याकडे असतं. तुझा तो बाप्पाजी कुठे गेला? अहो, हे काही विचारणं झालोय. अहो, संत माणूस तो. त्यांचा देह जनकल्याणासाठी, आणि म्हणूनच या गावाच्या कल्याणासाठी गावाच्या समोर समाधी घेतली त्यांनी. अच्छा, नक्की? अहो, नक्की म्हणजे काय? आता तुम्ही डोळ्यावरून पट्टी काढायची नाहीच असंच जर ठरवलं असेल तर आम्ही तरी काय बोलणार? मी डोळ्यावर पट्टी बांधली आहे की तुम्ही लोकांच्या डोळ्यात धूळ टाकली आहे? काय म्हणायचंय काय तुम्हाला? हेच की तुझ्या बाप्पाजीनं दागिने घेऊन तर समाधी घेतली नाही,
टेन्शन लेतीये आपण आहे ना. हे बघ तुझं ऑपरेशन होणार म्हणजे होणार आणि झकास होणार. अगं बबले, मी तो विचार नाही करत, मी वेगळाच विचार करते. तो माणूस होता ना, तो ग काय त्याचं नाव कोण? अगं तो त्या दिवशी तू त्याला ऍक्सिडेंट मधनं वाचवला तो. हा तो का भाऊ भाऊ त्याचं काय? भाऊ भाऊ तो तर म्हणत होता की त्या भिरा गावात तुझ्यासारखी दिसणारी एक मुलगी आहे म्हणून, आणि तो तुला बघून फसला. ए असं कसं झालं ग? ए आहे तुला सांगितलं ना मी त्या दिवशी, तो टोपी ना खूप मोठा फेकूचंद होता. ऐसे कभी हो सकता है क्या? ए बबली, हो सकता है. या दुनियामध्ये सेम टू सेम माणसं पण असतात. अरे आपल्या फिल्म मधलेच घे ना, प्रत्येक हिरोचा डुप्लिकेट बोल. आपण एक इंग्लिश फिल्म पाहिली होती, फुल टू सॉलिड बोल. तुला काय इंग्लिश कळतं रे छोट्या? ऍक्च्युली आपल्याला इंग्लिश बोललेला काय कळत नाही, पण जे काय दिसता ना इंग्लिश पिक्चर मध्ये सॉलिडच. आणि त्या फिल्म मध्ये एक हिरो होता साईडचा, सेम टू सेम आपल्यासारखा बोल. ए गप्पा, आता काहीतरी उगाच फेकू नको. फिल्म मध्ये तुझ्यासारखा दिसणारा एक साइड हिरो. अरे मा कसं बबली, सांगायचा मतलब काय, तर या दुनियामध्ये सेम टू सेम दिसणारी माणसं असतात. बोल. ठीक आहे, समजा आपल्यासारखी एक छोकरी आहे दिसणारी, तरी आपल्याला काय? आय शपथ, देखना पडेगा किधर है ये खीरा. अरे फकीरा, भीरा आहे त्याचं नाव, भीरा. आपल्या काय खीरा वीरा शिरा काय? खीरा. बबली काय झालं तुला? जा लवकर, डॉक्टरला घेऊन ये जा. बबली तू टेन्शन मधले, मी डॉक्टरला घेऊन येतो. तू आहे ना सांभाळ, आहे ना सांभाळ. अगं आहे काय झालं तुला?